लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. राजन पाटील राजन पाटलाची दोन मुलं राजकारणामध्ये दुसरं काही हो, कुणाचं काय झालं, कुणाच्या चुलीचं राजकारण नाही, कुणाची चूल पेटली करे याचंही राजकारण नाही. फक्त राजन पाटलाची दोन मुलं मला वाटतं कुठेतरी एखाद्या बैठका कार्यक्रमात येणार तरी सुद्धा ह्यांचं भाषण तिथं घेत होतं काय की अशी विषय परिस्थिती झालेली आहे. आणि याला कारण सुद्धा खरं तर राजन मालक या नंतर जिल्हा परिषद गटातून 17 जणी इच्छुक होते मागच्या वेळेला, पण तरी सुद्धा राजन मालकाचा शब्द हा अंतिम समजून या माणसाला उमेदवारी देऊन या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये पाठवायचं काम केलं होतं. खरं तर एक गरुड पक्षी असतो, गरुड पक्षी रस्त्याने जाता जाता एक कावळा बसलेला असतो आणि गरुड पक्षी कावळ्याकडे बघितल्यानंतर कावळा जातो, हे गरुड काका, हे गरुड जातो, तुझ्या पाया पडतो, मला तुझ्या पाठीवर बसून थोडी आकाशाची सैन करू नये, सहन करू नये म्हणून तो विनंती करीत असतो. गरुड हा बिचारा तो गरुड आहे, विष्णूचा महान आहे, गरुडाने विचार केलेला आहे. कावळा म्हणतो तर घेऊन आहे एकदा पाठीवर, कावळ्याला पाठीवर घेतलं, कावळ्याला पाठीवर घेतल्यापासून कावळ्याचं सारखं जसं आकाशात उडायला चालू झालं तसं सारखं त्या गरुडाच्या मानेवर चोचीने चोच मारायला सुरुवात केली. मी कसा मोठा आहे, मी कसा मोठा आहे, सारखं चोच मारायला चालू केली. गरुडाने विचार केला, चोच मारते तर मारू द्या, चोच मारते तर मारू द्या, आज बंद करेल, उद्या बंद करेल, हेच काय बंद करायची चाल त्या कावळ्याची दिसना. गरुडाने विचार केला, ठीक आहे, गरुडाने मागावरून सुद्धा बघितलं नाही, माझ्या मालकाने सुद्धा मागावरून बघितलं, टीका चिंता होत आहे, मालकाने माझ्या नेत्याला मागावरून बघितलं. गरुडाने विचार केला, ह्याला असं नाही करायचा, गरुडाचं वाढू द्या, तुझी मारून गरुडाची मागणी व्हायची वेळ आली, पण गरुडाने दम सोडला नाही. गरुडाने त्याला एवढं उंच दिसलं की गरुडाला श्वास ऑक्सिजन घ्यायची किमया ही गरुडाकडे असते. कसा श्वास घ्यावा हे गरुडाला उंचावर गेल्यावर कळतं, कारण तिथं ऑक्सिजन कमी असतो. हा गरुडाने एवढा उंच गेला त्या कावळ्याला ऑक्सिजन मिळालं, तडपडून खाली पडलं. माझ्या नेत्याचा विचार केला, ह्याला कशाला करायचा आहे, मरते गुणानं मारते, मालक आपल्या गुणानं मारायचं दिवस राहिले नाही तर तुम्ही हमेशा आमचं भाषण करायला गेलं की अपक्षार्थ मागं पडायचं. बोलू नका, टीका करू नका, बोलू नका. अरे ज्या फळीवर तू बोलतो, लाज वाटली पाहिजे तुला. ज्या वेळेला आम्ही मालकांच्या समोर बसलो होतो, मालकांच्या समोर एका कार्यकर्त्यानं सांगितलं, मालक हा खालच्या स्टेपवर बोलायला लागलाय, आपण सुद्धा त्याच्या हाताने
फोटो सेशन मीडियासारख्या 5-5 कोटीची कामं करून तुम्ही उद्घाटनाला येत नव्हता. हे काय तुमची पद्धत झाली? अहो तर त्या हे 10,000 रुपये दिलं उद्घाटनाला मीडिया. अरे हे काय पद्धत झाली? अहो आतापर्यंत सगळं चाललं होतं, ठीक आहे, पण त्याची आता नाही चालणार ते. आणि बरं झालं तुम्ही पक्ष सोडला, बरं झालं तुम्ही वेळेवर पक्ष सोडला. अहो भारतीय जनता पक्षासारखा पक्ष देश पातळीवर काय जागतिक लेवलला नंबर देत असलेला हा भारतीय जनता पक्ष. ज्या पक्षानं या आपल्या देशामध्ये अनेक योजना राबवलेल्या आहेत. आता सविस्तर योजना तर सांगत नाही मी शेतकऱ्यांना, पण अनेक योजना राबवलेल्या आहेत. आणि अशा असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची साथ आपण धरले. आणि अशा ज्या गद्दारीच्या पक्षामध्ये ज्या पक्षात राहून गद्दारी करतात असा पक्ष आणि पक्ष त्यांच्यावर विश्वास ठेवतो, अशा पक्षाला सोडून आपण भाजपमध्ये आलात. मला उमेदवार कुणालाही द्या, आम्ही तयार आहोत. हनुमान बाप्पा, बाळासाहेब पाटील, आपण उदय खाण्याला अडवायची ताकद आपल्या म्हाताऱ्या माणसांमध्ये. उमेदवार कोण आहे याचा विचार करायचा नाही, एवढंच बोलतो. बालकांचा इशारा आलाय थांबवा, म्हणून मी माझं शब्द थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा